स्वागतम स्वागतम नमस्कार रसिक माय बाप प्रेक्षक हो नमस्कार रसिक माय बाप प्रेक्षक हो आज बुधवार दिनांक 11 फेब्रुवारी 2026 रोजी मुक्काम गोवाकोट प्लॅटफॉर्म चिपळूण श्री देव सोमेश्वर व श्री देवी कंकेश्वरी देवस्थान गोवाकोट या मंदिरामध्ये कंकेश्वरी देवीच्या हौशी कलाकार नाटक मंडळ गोळवडी तालुका संगमेश्वर यांचा पर्व 4 मधील 187 वा प्रयोग या गोवाकोटच्या रंगमंचावर या ठिकाणी सादर होत आहे. रसिक जन या कार्यक्रमासाठी माझ्या गोवाकोट या परिसरामध्ये बरेचसे माझे नवनप्रेमी कलाकार आणि कलावंत आज या कंकेश्वरी देवस्थान या मंदिरामध्ये उपस्थित आहेत. त्या सर्व कलाकारांना आणि कलावंतांना देखील मानाचा या ठिकाणी मुद्रा करून जमलेल्या माझ्या सर्व रसिक मायबाप प्रेक्षकांच्या चरणावरती प्रथमतः मानाचा मुद्रा करून आजच्या या श्री देव सोमेश्वर आणि कंकेश्वरी देवस्थान या मंडळाने आणि या मंडळाचे अध्यक्ष महोदय माननीय श्री प्रसादजी चिपळूणकर आणि त्यांचे सर्व सहकारी अध्यक्ष उपाध्यक्ष सेक्रेटरी त्याचबरोबर सर्व सदस्य यांनी आम्हाला हा या ठिकाणी आमची कला सादर करण्यासाठी जी आम्हाला या ठिकाणी मुभा दिलेली आहे त्याबद्दल त्या सर्व कमेटी धारकांना प्रथमतः या ठिकाणी मानाचा मुद्रा करून परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कोकण भूमीमध्ये जिने आपल्याला या विश्वामध्ये जगण्याचे सामर्थ्य दिले त्या मायभूमीला प्रथमतः वंदन करून कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात करत असताना अखंड विश्वाचा अधिपती श्री गणराया यांच्या चरणी नतमस्तक होऊन श्री रंगदेवता नटेश्वराला वंदन करून जिच्या कार्यक्षेत्रामध्ये हा कार्यक्रम संपन्न होत आहे ती माझ्या गोवाकोट गावची ग्रामदेवता यांच्या चरणी नतमस्तक होऊन आमच्या गोळवडी गावची ग्रामदेवता आई चंडिका पडळकरी देवी यांच्या देखील चरणी नतमस्तक होऊन महाराष्ट्राचा आराध्य दैवत शिवछत्रपती शिवराय यांना मानाचा मुद्रा तसेच राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्तुती सत्कोटी करणार संपूर्ण कोकण नगरीमध्ये आमच्या गोळवडी गावच्या ग्रामदेवतेच्या कृपा आशीर्वादानं रसिकांच्या मनावर अभिराज्य गाजवणारे हौशी कलाकार नाट्य मंडळ गोळवडी तालुका संगमेश्वर आपणासमोर सविनय सादर करत आहोत. कोकणचा मराठमोळा कार्यक्रम बहुरंगी नमन कोकणचा मराठमोळा कार्यक्रम बहुरंगी नमन बहुरंगी नमन बहुरंगी नमन बोला श्री गजानन महाराज की जय. गाव देवी माते
सांभाळे आईचा नगोरा सांभाळे आईचा नगोरा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ कुरु मे देव सर्व कार्ये सुसर्वदा सर्व कार्ये
साऱ्या विश्वाचा विश्वंकर अनावतायाचे लंबोदर साऱ्या विश्वाचा विश्वंकर अनावतायाचे लंबोदर शोभेने तुझा पीतांबर प्रणव शिरसा दे गौरी पुत्र विनायक भक्तावास मरे नित्यम कामार्थ सिद्धये
पंचारतीत उजळून वाती गणरायाला वाईते आपल्या संपूर्ण कोकणामध्ये सर्व रसिक मायबाप प्रेक्षक आणि या ठिकाणी कलावंत या ठिकाणी जमलेले आहेत आणि त्यापैकी आपल्या संगमेश्वर तालुक्यातील माझा एक छोटासा कलाकार जो या नमस्कार रसिक मायबाप प्रेक्षक हो नमस्कार रसिक जन आपलं सर्वांचा आनंद करत श्री गणराय यांच्या आपण सर्वांनी प्रसन्न वातावरणामध्ये आपल्याला
समाज प्रबोधन करणारा संवाद या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळणार आहे. तत्पूर्वी कंस राजाची बहीण पुतळा, कंस राजाची बहीण पुतळा हिचा आध्यात्मिक भाग हौशी कलाकार रमण नाट्य मंडळ गोळवली तालुका संगमेश्वर आपणासमोर सविनय संच सादर करत आहोत. पुतळा राक्षसी सावध, पुतळा राक्षसी सावध. कंस राजाच्या बंदिशाळेमध्ये, कंस राजाच्या बंदिशाळेमध्ये देवकीच्या 6 बाळांचा कंस राजाने वध केला. 7वा बळीराज द्वारकेला देवकीचे 8वे बाळ, देवकीचे 8वे बाळ मध्यरात्री बंदिशाळेमध्ये जन्माला गेला. बंदिशाळेतील द्वारका, या बंदिशाळेतील द्वारका मित्रावस्थेमध्ये असताना या वसुदेवानं काय केलेलं आहे का? या वसुदेवानं देवकी आणि यशोदेच्या बाळांची आत्माबदल केलेली आहे. आणि कंस राजाचा कर्दनकार, या कंस राजाचा कर्दनकार गोकुळामध्ये वाढू लागलेला आहे. काही दिवसामध्ये त्या कंस राजाला त्या नंदाच्या चमत्कारिक बाळाचा संशय येऊ लागला आणि त्यानं आपल्या मानलेल्या बहिणीला अर्थात माझ्या विपुत्र राक्षसीला त्या बाळाच्या वधासाठी गोकुळामध्ये पाठवलेला आहे. परंतु कृष्णदेवाने त्या पुतळेचा वध कशा प्रकारे केला हे दाखवण्याचा हौशी कलाकार रमण नाट्य मंडळ गोळवली तालुका संगमेश्वर सविनय स्पर्श सादर करत आहोत. पुतळा राक्षसीचा वध, पुतळा राक्षसीचा वध, पुतळा राक्षसीचा वध. धन्य धन्य हे माझे राज्य आणि धन्य धन्य ही माझी सारी प्रजा. पिताजी उग्रशेन महाराजांचा खून माझ्या वयाच्या 20व्या वर्षी झाला आणि तेव्हापासून माझा दरारा सारा त्रिपुरावर खोऱ्यात कडे कपारी घरजू लागला. माझे नाव कंस एकदा क्षणी 33 कोटी देवांचा देव उतरा सुद्धा थर 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 थर. माझी 5ची बहीण देवकी हिचे लग्न मोठ्या थाटामाटात पार पडलं होतं आणि त्या लग्न सोहळ्यात देवकीची वरात घोड्याच्या रथातून चालली होती आणि त्याच वेळेला रथ करण्याचं काम स्वतः मी करत होतो आणि त्याच वेळेला कंस राजा सावध राहा. कंस राजा सावध त्याच वेळेला आकाशवाणी झाली आणि कौशलाच्या सावध राहा. देवकीच्या पोटी जन्माला येणारा आठवा तुम्हाडवर आहे. त्याच वेळेला देवकीची वेणी धरली आणि रथातून खाली खेचली. वसुदेव देवकीला बंदिशाळेत ठेवलं आणि तिच्या पोटी जन्माला आलेला साई मुलांचा प्राण घेतला. 7वा धरण द्वारकेत गेला आणि 8वा
त्या हरामखोराचा थांग पत्ता लागला नाही. काय करावे? आले लक्षात. माझी मानलेली बहीण पुतना, या पुतण्यालाच त्या हरामखोराच्या वधासाठी पाठवलं पाहिजे. पुतना, पुतना! तुला बोलवण्याचे कारण म्हणजे कसं आहे? आमचा हार मेरी म्हणून गोकुळात तुम्हाला भाऊ म्हणतेस ना, मग असाच गोकुळात जायचं आणि तो हरामखोर नंदाचा करायचा, याचा तू शेवट करायचा, याचा तू शेवट करायचा. ही कामगिरी मी आज तुझ्यावर संपवत आहे. गोकुळामध्ये सर्व वातावरण आनंदी आनंदमय असताना या गोकुळामध्ये ही यशोदाबाई त्या नवजात बाळकाला पाळण्यामध्ये झोकायला असताना एक सुंदर अशी स्त्री ही गोकुळामध्ये प्रवेश करत आहे आणि या सुंदर स्त्रीने तर गोकुळामध्ये प्रवेश केलेला आहे. पाहूया पाहूया पुढे काय घडतंय ते पाहूया. त्यांनी त्यांच्या पावसाने नंदाच्या घरी एका महान असल्याने जन्म घेतला आहे.
त्याच्या दर्शनीचा स्वर्गातून प्राप्त होईल म्हणून मी तुला आले आहे. मी ब्राह्मण पत्नी आहे म्हणून तुला माझी भेट देऊ शकत नाही, परंतु तुझ्या बाळाला एक वर देऊ शकते. माझ्या पतिदेवांकडून मला सिद्धी प्राप्त आहे. माझ्या स्थानातून सदैव अमृत धारा वाहत असतात. त्या तुझ्या बाळाला पाजल्यास तू अमर होईल. जे तुझे भाजे माझ्याकडे. शेवटी या सुंदर स्त्रीनं या शोधाबाईवर मोह आशा निर्माण करून त्या नवजात बालकाला आपल्याकडे घेतलेला आहे. आणि क्षणाचाही विलंब झाला नव्हता. त्या सुंदर स्त्रीनं आपला पुत्र राक्षसी रूप धारण करून आपल्या स्तनातून विष प्रयोग करण्यास सुरुवात केलेली आहे. आणि त्या बालकाला मारण्याचा प्रयत्न ही पुत्र राक्षसी करत होती. परंतु तो नवजात विष्णुधारी अवतारी धारण केलेला श्रीकृष्ण देवाने हे सारं बोलून काढत त्या पुत्रेच्या स्तनातून रक्त प्राशन करून अशा प्रकारे या पुत्र राक्षसीचा वध करण्याचा साधन झालेला भाग आहे. पुत्र राक्षसीचा वध, पुत्र राक्षसीचा वध, पुत्र राक्षसीचा वध. पहाटे पुनवेच्या राती लारवून कोंबडा आरोळी गावाला देतोय ग. पहाटे पुनवेच्या राती लारवून कोंबडा आरोळी गावाला देतोय ग. उगवत्या धुक्याच्या धाराया, उगवत्या धुक्याला पाहण्या, उगवत्या धुक्याच्या धाराया, उगवत्या धुक्याला पाहण्या. ओढत दुरांच्या या गळ्याने मंजूळ कोकिळा गाते गाणी. ओढत दुरांच्या या गळ्याने मंजूळ कोकिळा गाते गाणी. पूर्वेच्या रात्रीला रवून कोंबडा आरोळी गावाला देतोय ग. पूर्वेच्या रात्रीला रवून कोंबडा आरोळी गावाला देतोय ग. पाडे पूर्वेच्या रात्रीला रोण कोंबडा आरोळी गावाला देतोय ग. पाडे पूर्वेच्या रात्रीला रोण कोंबडा आरोळी गावाला देतोय ग. उगवत्या धुक्याच्या धाराया, उगवत्या धुक्याला पाहण्या, उगवत्या धुक्याच्या धाराया, उगवत्या धुक्याला पाहण्या. ओढत दुरांच्या या गळ्याने मंजूळ कोकिळा गाते गाणी. ओढत दुरांच्या या गळ्याने मंजूळ कोकिळा गाते गाणी. पूर्वेच्या रात्रीला रवून कोंबडा आरोळी गावाला देतोय ग. पूर्वेच्या रात्रीला रवून कोंबडा आरोळी गावाला देतोय ग. पाडे पूर्वेच्या रात्रीला रोण कोंबडा आरोळी गावाला देतोय ग. पाडे पूर्वेच्या रात्रीला रोण कोंबडा आरोळी गावाला देतोय ग.
तमाम जमलेल्या सर्व नमन प्रेमी मायबाप रसिक प्रेक्षकांना हौशी कलाकार नमन मंडळ गोळवली यांचा मानाचा मुजरा मायबाप रसिक प्रेक्षक हौशी कलाकार नमन मंडळ गोळवली आपल्या समोर सविनय सादर करत आहोत नृत्याची बिजली शिंगारी गवळणी नृत्याची बिजली शिंगारी